बरं, मला एक सांगा की तुम्ही नागपूरचे आहात, बरोबर? त्यामुळे तुम्ही तसं भाजप आणि शिवसेना या दोघांनी फार जवळून आता पाहिलेलं आहे. असं म्हटलं जातं की लाडकी बहीण ही योजना याच्यावरून प्रचंड रस्सीखेच सध्या सुरू आहे. म्हणजे अर्जुन खोतकर म्हणतात की शिंदेची स्कीम आहे, दुसरं कोणी याचं श्रेय हे घेऊ नये. या योजनेबद्दल सरकारमध्ये किंवा महायुतीमध्ये खरंच रस्सीखेच आहे का, आणि ती कितपत आहे? नाही, प्रत्येक शेवटी सरकार म्हणून जेव्हा आपण एखादा निर्णय करतो तर ते मुख्यमंत्र्याला त्याचा क्रेडिट असतोच. त्यावेळी जे निर्णय झाले त्याचा क्रेडिट शिंदे साहेबांना आहे. आता निर्णय होता, परंतु सरकारमध्ये पण लाडकी बहिणी तर भाजपची योजना आहे ना मुळात. म्हणजे इतर राज्यांमध्ये भाजप असं नाहीये. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीचं व्यक्तिगत लाभाचा योजना देण्याचं काम केलेलं आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांनी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही आणली होती, परंतु अशा योजना अनेक राज्यामध्ये आहे. काही प्रमाणामध्ये कमी जास्त रक्कम आपण देत असतो, परंतु मला असं वाटतं की सरकार म्हणून घेतलेला तो निर्णय होता. आणि मुख्यमंत्री असताना जेव्हा एखादा निर्णय होतो, आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, शेवटी काही प्रमाणामध्ये क्रेडिट मुख्यमंत्र्याला दिलंच गेलं पाहिजे, तो दिला जातो. त्याच्यात काही म्हणजे तुम्ही ठासून सांगताय की आमचीच योजना आहे पुन्हा एकदा. आता मी जे युक्तिवाद केलेला आहे, शेवटी एखादं सरकार, मोदी सरकारने एखादा निर्णय केला तर तो मोदी साहेबांच्या नावाने जातो ना. खरं, त्यामुळे तो कारण निर्णय सरकार हे केव्हा झाला, त्याचंच. त्यामुळे तो निर्णयाचा क्रेडिट त्यांना जाणं. परंतु सोबतच सरकारमध्ये जेव्हा सामायिक निर्णय होतो तो त्या क्रेडिटचा शेअर काही दुसऱ्या लोकांना मिळतो, त्याच्यात काही गैरही नाही आहे. परंतु निर्णय शेवटी ज्या सरकारने घेतला त्या सरकारला त्याचं क्रेडिट मिळत असतो. तर फार युक्तिवाद करत पुन्हा एकदा तुम्ही श्रेय स्वतःकडे ठेवलेलंच आहे. जसं नाही, मी युक्तिवाद सुरुवातीला करायची म्हटलं गरज की नाही. तुम्ही मी वस्तुस्थिती बुद्धिजीवी आहात, सांगितली तुम्ही आपल्याला. अभ्यासू आहात, त्यामुळे तुम्ही अभ्यासू उत्तर याचं खरं तर अभ्यासपूर्ण असं या ठिकाणी देत आहात. पण शिवसेनेचे मंत्री हा एक खरंच कायम चर्चेचा विषय राहिलेला आहे, तुम्ही खरंच मान्य करा. कारण कायम कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींमुळे ते